अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे। बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निंबी मालोकार येथे दोन सख्या चुलत भावांमध्ये झालेला वाद जीवघेणा ठरलाय। गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। अमोल मालोकार असं मृतक व्यक्तीचं नाव आहे, तर अजय मालोकार असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। याबाबत पोलीस अधिकचा तपास करीत आहेत। शेतीच्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केली। एक नव्हे तर 3 ते 4 गोळ्या झाडून युवकाला जागीच ठार केला आहे। अमोल गजानन मालोकार असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे। दरम्यान मृत अमोल मालोकार याच्याच दूरच्या चुलत भावानेच गोळ्या झाडून हत्या केल्याचं बोललं जात आहे। अकोला शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी मालोकार या गावात ही घटना घडली। सायंकाळच्या सुमारास निंबी मालोकार शेत शिवारात अमोलच्या कानामध्ये आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मात्र शेतकरी कुटुंबात संपत्तीचा वाद थेट जीवावर बेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृत अमोल गजानन मालोकार याची हत्या त्याच्या चुलत भाऊ अजय नामक व्यक्तीने केल्याचं बोललं जात आहे। अजय याच्यावर सध्या पोलिसांना संशय आहे। घटना घडल्यापासून तो फरार आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी निंबी मालोकार ह्या गावात दाखल झाले। गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलिसांकडून 4 पथक गठीत करण्यात आले। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असं आश्वासन अकोल्याचे पोलीस निरीक्षक अर्चित चंडक यांनी मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना दिलं। दरम्यान या प्रकरणात बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान अजय नामक व्यक्तीने अमोलच्या कानात आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून त्याला कायमचं संपवलंय। अजय मालोकार हा दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचा मोठा भाऊ आहे। 2 वर्षांपूर्वी जय मालोकारचा अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हत्या झाल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाला होता। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे।